आपण आहोत या ठिकाणी आंतरवालीमध्ये आणि काही तरुण महाराष्ट्रातून तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी एक तरुण आपल्याशी संवाद साधू इच्छितो आहे आणि त्याने कसं आव्हान तिथल्या स्थानिक आमदारांना खासदारांना केलं आहे त्याच्याशी संवाद साधूया. तुझं नाव सांगायचं आणि सांगायचं. नमस्कार, माझं नाव नितीन तळेकर. मी राहणार गेवरा तालुक्यातील माधुरंग गावचा. मी एवढीच विनंती करतो की तमाम मराठा बांधवांना की आपल्या जे आमदार आहेत त्यांना 15 तारखेचे अधिवेशन त्यामध्ये त्या आमदारांना फोन लावून अशी विनंती करायची की तुम्ही जे 15 तारखेला अधिवेशनात जाणार आहे त्या अधिवेशनात सगळे सोयरे शब्दाबाबत तुम्ही तुमची ठाम भूमिका मांडून एक मराठा समाजावर समजा एक उपकार करावा. 2 मिनटं उपकार करा तुम्ही, पण तेवढं बोला, सांगा. नक्कीच. आणि ज्यांची जी मागणी आहे ते आपल्या तरुणांनी सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. या ठिकाणी अनेक बांधव तुमचं नाव सांगा आणि तुम्ही पण सांगा काय. जय शिवराय. मित्रांनो, माझं नाव चोपडे गणेश आहे. मी गेवरा तालुक्यामधून रामपूर या गावातून आलेला आहे. माझं फक्त या आमदाराने एकच मत आहे, जसं तुम्ही मतदानाच्या वेळेस आमच्या समोर येऊन हात जोडता किंवा आम्हाला मतदान द्या, त्याचप्रमाणे आज आपल्या जातीवर येऊन ठेपलेलं आहे. तर तुम्ही येईन त्या जे 15 तारखेला अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या तमाम मराठाच्या बांधवातर्फे तुम्हाला हात जोडून विनंती की तिथे एक सगळे सोयरे म्हणून हा एक निवेदन तिथं मांडा आणि ह्याच्यावर तुम्ही ठामपणे उभे राहा आणि फक्त मराठ्यांना आरक्षण द्या ही तुम्ही भूमिका मांडा. एवढंच माझं बोलणं आहे. जय शिव. धन्यवाद. अशा अनेक बांधवांच्या प्रतिक्रिया आहेत आणि या ठिकाणी आपण तरुण आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधूया. तुमचं नाव सांगायचं आणि कुठून आलं हे पण सांगायचं. प्रवीण शेळके, बेलवाडी गाव आमचं, इंदापूर तालुका, जिल्हा पुणे. या गावातून आम्ही 6 जण आलो. रात्रीचं 3 वाजता इथं पोचलो. रात्री आम्ही 10ला निघालो होतो. रात्रभर प्रवास करून इथं आलो. इथली परिस्थिती बघता अक्षरशः खरंच डोळ्यातून पाणी यायसारखी परिस्थिती आहे की प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी समाजाने या ठिकाणी येणं गरजेचं आहे. प्रत्येकाने एक दिवस त्यातला आपल्या आयुष्यातला इथं एक दिवस घालवलाच पाहिजे आणि जरांगे पाटलाला आपला पाठिंबा दिला पाहिजे. आणि आपल्या प्रत्येक तालुक्यातील आमदाराला आपण प्रत्येक मराठा समाजाने सांगितलं पाहिजे की आपल्या 15 तारखेच्या अधिवेशन आहे त्या दिवशी 100% आपल्या सगळे सोयरे ह्या शब्दाला लावून धरा तुम्ही. आणि जे आमदार बोलणार नाहीत त्यांना आपण 100% धडा शिकवला जाईल. एवढंच बोलतो. जे आमदार बोलणार नाहीत त्यांना 100% धडा शिकवला जाईल असं प्रत्येक तरुणांचं म्हणणं आहे.